So welcome guys. We are came here to Suli Bhanjan in औरंगाबाद. तर आता इथे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथे आहे एकनाथ महाराजांचं वास्तव्य ठिकाण. आणि या ठिकाणी मी एकटाच नाही आलो, तर सोबत आमचा परम मित्र शुभम आणि तुम्हाला मी पलीकडचा पण मंदिराचा ठिकाण दाखवतो. बूट घालून घालून बेहाल झालेलं आहे मला. हे आहे दत्तांचं मंदिर, जिथे एकनाथ महाराज बसलेले आहेत. साईडला तुम्ही बघू शकता आणि एका साईडला ऋषी. तर इथे पादुका आहेत. तर या ठिकाणी एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केलेली होती आणि असे म्हणतात की दत्तांनी इथे दृष्टांत दिला एकनाथ महाराजांना. तर त्यांचाही इथे वास्तव्य होता. तो वास्तव्य एका दगडावरतीच बसून राहायचे. त्यांचा एक ठिकाण होता, ते तुम्हाला मी दाखवू इच्छित आहे. तर या ठिकाणी ते बसून राहायचे आणि तप करायचे. हाच तो काळा दगड ज्याच्यावरती ते बसून समाधिस्थ राहायचे. आणि इथेच ते प्रगट होऊन एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला. आणि एकनाथ महाराजांना त्यांनी एक उपदेश दिला की आळंदीमध्ये जिथे ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य आहे, ते तपश्चर्या करत असताना त्यांच्या भोवताली वटवृक्षाचे झाड होते आणि ते त्याच्यामध्ये गुंफले गेले होते. तर त्यांना तिथून सोडवण्याचा उपदेश दत्त महाराजांनी एकनाथांना केलेला. म्हणजे एकनाथ महाराजांकडे तो एक कार्य सोपवला होता दत्त महाराजांनी. आणि मग ते दत्तधाम सोडून आळंदीला गेले एकनाथ महाराज. आणि तिथे जाऊन त्यांना त्या वेली जे त्यांच्या अंगावरती आलेल्या होत्या तप करते वेळेस, ते सर्व काही बाजूला करून त्यांना त्या ठिकाणातनं मोकळं केलेलं. असं म्हणतात की आपल्या आळंदीतल्या एक ज्ञानेश्वरी ग्रंथातली जी काही लिहिलेली ज्ञानेश्वरी होती, ती पहिलेच्या ब्राह्मण लोकांनी थोडीशी चेंज करून त्याच्यामध्ये खूपच हे केलेलं होतं की पूर्णपणे ते ॲक्युरेटली मांडलेलं जे काही होतं ते सगळं काही बदललं गेलं. त्यामुळे एकनाथ महाराजांना त्यांनी उपदेश दिला की मी तुम्हाला पूर्ण पहिली जशी ज्ञानेश्वरी होती ती मी तुम्हाला वदवेन किंवा सांगेन, तुम्ही ते लिहून घ्यायची. परत त्यांनी ती ग्रंथ मांडली, लिहून घेतली. तर हे कार्य जे काय आहे ते इथून अंमलबजावणी करण्यात आली, म्हणजे आळंदीमधून. पण हे जे ठिकाण आहे हे आहे एकनाथ महाराजांचं ठिकाण. तर तुम्हाला ठिकाणावरचे काही गोष्टी दाखवतो. हे आता सगळीकडे धुके आहेत. चला, आजचा ब्लॉग इथेच आपण थांबूया.